ज्यांची सुरुवातच ज्या ठिकाणीहून झाली त्या महान व्यक्तिमत्वाचा प्रवास ह्याच ठिकाणी संपतो आहे। आपल्या सर्वांच्या कर्तृत्वावर, सर्वांच्या सदिच्छाच्या बळावर ज्यांनी आपल्या राजकारणाची, समाजकारणाची सुरुवातच घडामोडून त्यातून गेली आणि देशाचे सर्वोच्च सभागृह लोकसभेचे सदस्य झाले, तो आपल्या सर्वांना प्रचंड अशा या जनसागराच्या साक्षीनं भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबाला दुःखानं सावरणे करतात, त्यातून काल त्यातून निघून गेले। मी या कुटुंबामध्ये प्रत्येक मोठा सिंहाचा वाटा करणारे होता, सर्वांना हवे असणारं व्यक्तिमत्व ते होतं, अतिशय लाभी व्यक्तिमत्व। मला 14 मध्ये जवान कुटुंबाच्या वतीने खरं तर मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो आणि आपण जो या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करते। त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र माननीय शहाजी उमाप साहेब हे शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करतात। यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय अभिजितजी राऊत साहेब यांच्या वतीने शासकीय पुष्पचक्र या ठिकाणी सगळ्यांना अर्पण करण्यात येते आहे। त्यासोबतच अपर जिल्हाधिकारी माननीय PS गोळगावकर साहेब यांच्या वतीने शासकीय पुष्पचक्र या ठिकाणी किंवा खासदार माननीय वसंतराव यांच्या वतीने विरोधी पक्षनेता विधानसभा महाराष्ट्र माननीय श्री विजयजी वडेट्टीवार साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतील। विठ्ठल आज या ठिकाणी मंत्रीजी पय्यावती आणि माननीय सुरेश आहे, त्यांनी अखेरचा निरोप या ठिकाणी घेतलेला आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक दुःखाची छटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। अंत्यविधीचा हा स्थळ जरी मंदिर परिसरातला असला तर नायगाव मंदिर परिसरातला देव या ठिकाणी हरवलेला आहे। माणुसकीच्या बागेमधला बहर पाहतो आहे। कृपया सर्वांना नम्र विनंती आहे, चव्हाण परिवाराची परंपरा राहिलेली आहे। प्रत्येक कार्यक्रमामध्ये आलेल्यांना व्यवस्थित बाहेर गावून आलेल्या सर्व माता भगिनी व्यवस्थित घरापर्यंत कशा पोहोचत या ठिकाणीचा रस्ता चव्हाण परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपल्या सर्वांनी त्यांना रस्ता करून द्यायचे। या ठिकाणी सर्वांना थोडंसं एकदा नम्र आव्हान आणि विनंती आहे, महिलांनी आपल्या दागिन्याचं सुरक्षा स्वतः करायची आहे, पुरुषांनी आपले मोबाईल आणि पॉकेट व्यवस्थितरित्या सांभाळायचे आणि घराघरात कुठल्याही पद्धतीची घाई गडबड न करता रस्ता या ठिकाणी आपण जायचे। पहिल्यांदा आपली परंपरा आहे, माता भगिनी व्यवस्थितरित्या रस्त्याने बाहेर पडल्याच्या नंतर पुरुष मंडळी या ठिकाणी बाहेर पडेल याची नोंद या ठिकाणी पुरस्कार आपण सर्वांनी घ्यायची आहे। ते संसदेपर्यंत त्यांनी समाजसेवा आणि राजकीय सेवेसाठी आपलं आयुष्य अर्पण केलेलं आहे। असे आमचे लोकनेते आज आपण त्यांच्या शेवटच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहिला। सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वजण माता भगिनींना जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्ता उपलब्ध करून द्यायचा। मायेचा हक्क जर देणारा व्यक्ती असेल तर संघर्ष करायला माणसाला बळ येत असतं। परिवारामध्ये 11 भाऊ, या 11 भावांना बळ देण्याचं काम जर कोण केलं असेल तर सन्माननीय वसंतराव चव्हाण साहेबांनी केलेले। संकटांना सामोरं जाणारं हे कुटुंब, या संकटांना धीर देणारं व्यक्तिमत्व आपल्यातून हरवलेलं आहे। त्या व्यक्तिमत्वाला शेवटचा निरोप या ठिकाणी समस्त चव्हाण परिवार आणि नायगावकर तथा नांदेड आणि परिसरातून आलेल्या लोकांनी दिलेला आहे। कोसमतचे माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान
या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर बालाजीराव नारेसर सरचिटणीस, तसेच शिवसेनेचे लातूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख. परिसरात ज्यांनी अतिशय मेहनतीने हा परिसर शिक्षणाची गंगा यांनी या ठिकाणी वाहिली. जवळपास या ग्रामीण भागामध्ये परिसरातील 5,000 विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातून या अंत्यविधीसाठी सन्माननीय समाज कल्याण आयुक्त निमगिरे साहेब, सन्माननीय बापूजी बासरे साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. शोकाकुल परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांना मी विनंती